वडलेल्या संघाचे आदरणीय सगळे सभासद सर्वांना सप्रेम देवी हरिश्चंद्र सुखदेव हे नाव नागपुरात कोणाला माहीत नसेल असं होणार नाही, कारण ते सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थानी असतात. परंतु त्या व्यतिरिक्त मला जे माहीत आहे सुखदेव साहेब ते हे आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये DGM पदावरून सेवानिवृत्त झाले आणि बँक ऑफ महाराष्ट्र असले आणि मी सुद्धा बँक ऑफ इंडियात होतो. तर तेव्हा 2010-11-12 या काळामध्ये जेव्हा मी LDM होतो, भंडारा जिल्हा माझ्याकडे होता, तेव्हा आम्ही 36 हे महाराष्ट्रातले जिल्हे होते, ते 36 मॅनेजर LDM म्हणजे अग्रणी जिल्हा प्रबंधक हे आम्ही महाराष्ट्रातले 36 अग्रणी जिल्हा 36 जिल्ह्याचे मॅनेजर्स जे होते ते आम्ही सगळे मीटिंगसाठी त्यांच्या SLBC मीटिंगसाठी तिथे जात होतो त्यांच्या कार्यालयाला. आणि विशेष म्हणजे मीटिंग सुरू होण्यापूर्वी चहा पाणी जे आहे आम्ही त्या साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसून पहिलं आमचा नंबर लागायचा, कारण हे रिलेशन्स हे संबंध आमच्या पूर्वीपासूनच असल्यामुळे आमचा तसा अधिकार असायचा. आणि जी सभा व्हायची त्या सभेचं संपूर्ण नेतृत्व सुखदेव साहेब करायचे. चेअरमन बाजूला बसले, चेअरमनचं संपूर्ण काम सुखदेव साहेबच हाताळायचे आणि प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सुद्धा ते त्या प्रसंगी घ्यायचे. तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक जी आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या LDMला माहीत असायची की ही कशा पद्धतीने मीटिंग घेतली पाहिजे, कसा आढावा घेतला पाहिजे प्रत्येक. आणि सांगायचं मला एक अजून आनंद होतो, त्याच काळामध्ये मला सुद्धा उत्कृष्ट भंडारा जिल्ह्याचं कार्य केल्यामुळे मला सुद्धा गौरव करण्यात आला होता रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. तर ही माझ्यासाठी पण मोठी गर्वाची बाब होती. आणि सुखदेव साहेबांचे अनेक विविध कार्य आहे, साहित्यात आहे. तुम्ही पाहत असाल की बहुजन सौरभमध्ये पूर्वी महानायकमध्ये अनेक लेख यायचे, आतासुद्धा बहुजन सौरभमध्ये त्यांचे लेख प्रकाशित होत असतात. अलीकडेच एक 2-3 दिवसापूर्वी या बजेटवर लेख प्रकाशित झाला आणि आजचा अंकसुद्धा त्या बजेटलाच आपण हे समर्पित केलेला आहे. बजेटचाच तो अंक आहे आजचा. आणि याशिवाय सुखदेव साहेबांचं काम म्हणजे धम्मपद, वारकरी धम्मपदाची निर्मिती त्यांची आहे, पुस्तकाची निर्मिती, डोम ऑफ डिग्निटी आणि 2016चा OBC धर्मांतराचा कार्यक्रम, त्यावर सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. असे विविध विषयावर त्यांचे पुस्तकं आहेत. पण त्या व्यतिरिक्त सर्वात मोठी कामगिरी आणि ती म्हणजे OBC धर्मांतर 2016चं 25 डिसेंबर 2016चं जे OBC धर्मांतर आहे. हनुमंत काका उपरे जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्याशी संपर्कात होते साहेब, आणि ते जे 5 लाख लोकांना धम्मदीक्षा देणार होते OBC समाजाच्या, त्या कार्यामध्ये सक्रिय होते, त्यांच्यासोबत होते. परंतु दुर्दैवाने हनुमंत काका निघून गेले. परंतु तो सोहळा त्यांचा मुलगा संदीप उपरे यांनी त्यांची ते जो धर्मांतर होतं त्यांच्या कुटुंबाचं, आणि त्या जसं ते राठोड पण होते, उल्हास राठोड, या सगळ्या कुटुंबाचा आणि जवळपास 4-5 हजार OBC समाजाचं ते धर्मांतराचा कार्यक्रम जो घडवून आणला, त्याचे सर्व श्रेय जे जाते ते सुखदेव साहेबांना जाते. ते माझ्या जीवनात सुद्धा एक सुवर्ण संधी होती 2 महिन्याची. त्या 2 महिन्यात आम्ही पूर्ण विहार पूर्ण समाज पिंजून काढला होता. तो एक काळ सुवर्ण संधी असे मला सुखदेव साहेबांमुळे लाभली होती. तो एक त्यांच्या जीवनातला मोठा भाग मी समजतो. सुखदेव साहेबांची विद्वत्ता इतकी होती की दिल्लीला जे प्लॅनिंग कमिशनमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव जे सदस्य होते, त्यांनी साहेबांना तिथे बोलावून घेतलं, बँकेला विनंती केली आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांचं कार्य तडीस जाण्यासाठी त्यांनी डेप्युटेशनवर बोलवून घेतलं. त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मराठवाडा ग्रामीण बँकेमध्ये ते चेअरमॅन होते.
आपला समाजाचा एक व्यक्ती चेअरमन पदापर्यंत जाऊ शकतो. चेअरमन, आणि ते गाजलेले 3 वर्ष त्यांनी गाजवलेलं आहे. म्हणजे समाजाची सेवा, समाजाला जे दायित्व आहे ते त्या माध्यमातून त्यांनी कसं पूर्णत्वास नेलं हे आपल्याला ते पाहायला मिळेल. खूप संघर्षमय तो त्यांचा जीवनाचा काळ होता. याशिवाय शिक्षण धोरणावर फार मोठं काम सुखदेव साहेबांचं आहे. आणि आपले घोडेस्वार सर आणि ते दोघं मिळून अनेक सभा त्या शिक्षण धोरण आमच्या समाजासाठी कसं मारक आहे, तर ही बाब समजून सांगण्याचं काम सुखदेव साहेबांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं साहेबांचे विविध पैलू आहेत आणि त्या पैलूंचा आज आपल्याला खरोखर आनंद होतो आहे की असं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या आता सुखदेव साहेबांचा संबंध आपला वंदना संघाशी पूर्वापारपासून आहे. ते जरी प्रत्यक्षात इथे नसले, पण जेव्हा आपण 130 बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 व्याख्यानं जे घेतले होते खेड्यापाड्यांनी, आणि ते जवळपास 130 व्याख्यानं झाले होते, तर संविधानावर जे घेतले होते व्याख्यानं, तर ते व्याख्यानं 3-4 व्याख्यानं तर लाखांदूर त्यांच्या गावला सुद्धा हातली या गावला सुद्धा आणि 4-5 मंदिरामध्ये सुद्धा ते व्याख्यानं लावले होते. तर मंदिरामध्ये शिरण्याचा सुद्धा एक प्रताप सुखदेव साहेबांमुळे घडून आला. आणि त्यामुळं मी असं समजतो की सुखदेव साहेब हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वंदना संघाचा सक्रिय भाग आहेत. आणि आमचं धम्मसंगोष्ठी जी आहे, दर गुरुवारी सभा होते, त्याचेसुद्धा ते सक्रिय सक्रिय भाग त्यात असतो. अशा प्रकारचे सुखदेव साहेबांचं विविध कार्य आहे. तर मी इथे परिचयातच मग थांबतो. परंतु आज जे धम्मघोष मासिकाचं विमोचन होत आहे सुखदेव साहेब, तर हे धम्मघोष मासिक जवळपास 13-14 वर्षे झाले. तर धम्मघोष मासिकाला 2006 पासून हे धम्मघोष मासिकाचं निर्मिती वंदना संघाची निर्मिती आहे. आणि या मासिकामध्ये प्रचलित विषय घेण्यात येतात. त्याचं संपादकीय जे आहे ते अतिशय विद्वत्तापूर्ण लिहिल्या जाते आणि या मासिकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा घेण्यात येतो. अनेक लोक त्याचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करतात. आणि या मासिकामध्ये जे विषय असतात ते प्रचलित असल्यामुळे ते जिवंत माणसाचं जिवंत मासिक आहे असं समजले जाते. कारण परिस्थिती काय व्यवस्थेवर ते आघात घालणारं मासिक असल्यामुळे त्यातले विविध विषय असे प्रेरणादायी असतात. मागचा विषयसुद्धा युवकांसाठी समर्पित होता आणि यावेळेससुद्धा हा जो बजेटवर आहे त्यावरती मासिक आहे. मी परिचयात्मक इथेच थांबतो आणि जय भीम सर्वांना. घोडेस्वार सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा. मी फक्त 2-3 मिनटं घेणार आहे, कारण आमचं सुखदेवांशी बोलणं झालेलं होतं आणि त्यामुळे मी मासिकावर काही फार बोलणार नाही आहे. बजेटवर सुखदेव बोलतील. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की बजेटवरचा अंक वाचल्यानंतर जर कोणाच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या लेखी द्याव्यात. आपण धम्मघोषमध्ये त्या जशाच्या तशा छापू. तुम्ही काही लिहित नाही, प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. परंतु असं नाही की मग अंक फार छान होता, लेख फार छान होता, याचा काही उपयोग नाही, मलाही नाही, मासिकाला नाही आणि कोणालाच नाही. आज मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. एक तर मार्चचा अंक हा 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन असल्यामुळे महिलांना समर्पित असेल निश्चितच. परंतु त्याचवेळी 5 राज्यामध्ये विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि त्याचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. 7 मार्चपर्यंत निवडणुका आहेत, 10 मार्चला लागणार आहेत. आणि आपल्या मासिकात त्याच्यावरही काहीतरी प्रतिक्रिया आपली असावी, त्याच्यावर आपले विचार, आपण कुठे आहोत हा महत्त्वाचा मुद्दा असेल त्या निवडणुकीमध्ये, नसू तर का नाही. तर त्याकरता कदाचित मार्चचा अंक 1 आठवडा उशिरा निघेल. 10ला रिझल्ट लागल्यानंतर 11ला सगळे पेपर्स मिळतील आणि 14ला मला वाटते रविवार आहे, मार्चचा तो रविवार, त्यामुळे ते शक्य होणार नाही. म्हणून महिलांसंबंधी कोणाला जर लिहायचं असेल तर विनंती करता येईल आणि लिहिता येईल किंवा निवडणुकीवरही लिहिता येईल. आणि त्याच दरम्यान आपण एप्रिलच्या अंकाची तयारी करावी लागेल,
कारण हा जर तिसऱ्या आठवड्यात गेला अंक तर तिकडे मग तेव्हा तयारी करतो म्हटलं तर होणार नाही. 14 एप्रिलचा आपला विशेषांक असेल आणि माझ्या डोक्यामध्ये एक थीम आहे, जर पटत असेल तर ठेवू, पण नाही तर तुम्हाला दुसरी थीम निवडता येईल. आणि थीम अशी असेल की संविधान विरुद्ध हिंदू राष्ट्र. संविधान विरुद्ध हिंदू राष्ट्र ही 14 एप्रिलच्या अंकाची थीम मी प्रस्तुत करतो आहे, निर्णय नाही आहे. त्याच्याऐवजी जर दुसरा विषय सुचवायचा असेल तर जरूर तुम्हाला सुचवता येईल. तर या 2 सूचना होत्या आणि दोन तीन ज्या अर्जंट तुमचं लक्ष वेधून घ्याव्यात अशा बातम्या आहेत. तेवढं मी फक्त सांगतो की आता MBBS डॉक्टर काय कोणताही डॉक्टर जर होणार असेल त्याची शपथ बदललेली आहे. आता हिपोक्रेट्सची शपथ घेतली जाणार नाही जी आंतरराष्ट्रीय, आता महर्षी चरक शपथ अशा प्रकारची शपथ घेतली जाईल. मागच्या वेळी आपण अमृतलोक आणि अमृतकालवर बोललो होतो. चरक शपथवर डॉक्टर कदाचित काही प्रतिक्रिया व्यक्त करतील मला माहीत नाही, परंतु आता ती शपथ बदललेली आहे. दुसरी एक चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. शेअर्स केला पाहिजे. बातमी अशी आहे की उत्तर भारतातील काही महिला एक न्यूजपेपर चालवतात. त्याचं नाव आहे खबर लहरिया. ऑनलाईन न्यूजपेपर चालवतात आणि त्यांनी एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे जी ऑस्करमध्ये त्याला नॉमिनेशन मिळालेलं आहे. ऑस्कर हे आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील पुरस्कार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात दिले जातात आणि त्याला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळणं म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 5 मध्ये नाव असणं, याला नॉमिनेशन म्हणतात. ते पाठवणं हा भाग वेगळा आहे परंतु त्याला नॉमिनेशन म्हणतात. आणि त्या महिलांचं ते वार्तापत्र जे आहे त्यांनी जी डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे, अत्यंत अभिमान आहे आपल्याला त्या महिलांचा की ज्यांनी दलित जर्नू म्हणतात त्यांना, म्हणजे दलितांचं ती पत्रकारिता आहे. आणि त्यामुळे आता दलित शब्दावर वाद घालू नका माझ्याशी तुम्ही, कारण आपल्या समाजात वादाला काही तोटा नाही आहे. नाही तर दलित शब्दावर वाद घालाल, आम्ही दलित नाही वगैरे वगैरे नसाल तर फार आनंदाची गोष्ट आहे, परंतु मी दलित आहे घोषित करतो. त्यामुळे प्रॉब्लेम नाही आम्हाला. कारण आता दुसरी बातमी आहे, कारण मी दलित आहे अधिकृतरित्या आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री, समाज कल्याण मंत्री म्हणा किंवा सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. एवढंच नाही त्याच्या पुढे ते घोषित करतात काय, दलित मतावर फक्त मायावतींचाच अधिकार आहे, आमचाही अधिकार आहे. आता तुम्हाला मत द्यायचं असेल तर एक तर मायावतींना विचारून द्यावं लागेल किंवा आठवलेंना विचारून द्यावं लागेल. तुम्हाला स्वतंत्रपणे मत देण्याचा अधिकार आठवलेंनी ठेवलेला नाही. ती घोषणा आहे, नागपुरातच केली मला वाटते की आमचाही त्या मतावर अधिकार आहे. तर अशा बातम्या आहेत. आणि एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, आपला प्रयोग झाला नाही. 2-3 सिनेमे आहेत ते अवश्य आपण पाहिले पाहिजेत. एक तर काला पाहायला पाहिजे आपण. दुसरं जय भीम भारतातर्फे ऑस्करला गेलेलं होतं, नॉमिनेशन मिळालं नाही. जय भीम पिक्चर पाहायला पाहिजे. आणि तिसरं जयंती पिक्चर पाहायला पाहिजे. आणि फक्त पाहू नये, समूहाने पहा आणि त्याच्यावर चर्चा करा. सिनेमा हा सुद्धा प्रशिक्षणाचं एक माध्यम होऊ शकते आणि त्या दृष्टीने समूहाने तो सिनेमा पाहावा. आपला प्रयोग झाला नाही रंगारीजी, जयभीमचा आपला प्रयोग झाला नाही. करता येईल, करा, नक्की करा. जयभीमचा प्रयोग करा आणि समूहाने पहा आणि त्याच्यावर चर्चा करा की या सिनेमा काय बोध देतो. आणि मग अशा पद्धतीने जर आपण हे सिनेमे पाहिलेत तर निश्चितच त्यांचं क्रेडिट आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये असे सिनेमे निर्माण नाही होत. बॉलिवूड याच्याकरता नाही, बॉलिवूड टोटली सत्ताधारी पक्षाकरता समर्पित असं ते बॉलिवूड झालेलं आहे. परंतु दक्षिणेतून जे सिनेमे येतात ते निश्चितच आपण पाहिले पाहिजेत आणि त्या दिशेने आपण विचार करावा. एवढंच. धन्यवाद. आमचे प्रवीण फुलचंद जांभूळकर आहेत, ते कोल इंडियाला डायरेक्टर सेक्रेटरी आहेत. त्यांनी 5,000 रुपये हा आपल्या ब्रह्मघोष मासिकाला दिले आहेत. कलकत्त्याला आहेत कोल इंडियाला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजाभाऊ टाकसाळेजी आणि प्रमुख अतिथी
हरिश्चंद्र सुखदेवजी आजच्या या धम्मघोष मार्गाचं विमोचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंदना संघातर्फे धम्मघोष मासिकाचं आज विमोचन झालं असं मी जाहीर करतो आणि माझं छोटंसं मनोगत सुद्धा व्यक्त करतो. या मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे लाडके साहित्यिक, आमचे मार्गदाता घोडेसार सर, सर्वांचे परिचित आणि देशामध्ये काम करणारे माननीय सुखदेव साहेब, डांगरे साहेब, उपस्थित सर्व वंदना संघाचे सर्वच परिचित वंदना संघाचे सर्व सदस्य, गेल्या 17 वर्षापासून हा मासिक आपण काढत आहोत आणि अनेकदा मला या मासिकाच्या कार्यक्रमाला 2-3दा उपस्थित राहता आलं. एक चांगलं मासिक सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वेगवेगळे विषय घेऊन, फक्त एकच विषय नाही ते वेगवेगळे विषय घेऊन एक मासिक तुमच्या सर्वांच्या समाजाच्या प्रत्येक माणसाकडे जात आहेत आणि त्याचं वाचन, सर्वांचे मनोगत, तज्ज्ञ लोकांचं, खऱ्या अर्थाने आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज देणारं हे मासिक आपल्या वंदना संघातर्फे हे प्रकाशित होत आहेत. या सर्व लोकांची खरी मेहनत असते. सरांची तर खूप मेहनत असते. सरांना संपूर्ण आयुष्य या संघासाठी आणि धम्मा प्रचारासाठी वाहून घेतलं आणि या माध्यमातून आपण सर्वांना विनंती आहे की आपण या संघाच्या या मासिकाचं आणखी वर्गणीदार बनवावं. त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या संस्थेतर्फे, डांगरे साहेब काही चिंता नका करू, दरवर्षाला जितकी काही माझ्याकडून मदत होत असेल तितकी माझ्या संस्थेतर्फे मी तुम्हाला मदत करीन. पण मासिक हे जे मासिक आहे हे आयुष्य आपल्याला वाचण्याचं एक मोठं साधन आहे, आपल्याला नॉलेज देण्याचं एक मोठं साधन आहे. धम्माच्या माध्यमातून अनेक गोष्टी, फक्त एक धम्मच नाही तर राजकारणापासून तर सर्व आपली आज स्थिती काय आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे आज MBBS जी आपण डिग्री शपथ घेतो त्याच्यात आता बदल केला आहे. कसं ब्राह्मणवाद आला आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीवर सरांचं खूपदा मी त्यांचं भाषण ऐकलं. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये, मी एज्युकेशन क्षेत्रात असल्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय बदल होणार आहे, कोणत्या मुलाला शिक्षण मिळणार आहे, आपण कसं वंचित राहणार आहोत, या अनेक गोष्टी या मासिकाच्या माध्यमातून आपल्याला नॉलेजच्या माध्यमातून मिळत असतात. मी माझ्याकडे रेग्युलर हे मासिक येते, तुम्हाला माहीत नसेल पण रेग्युलर माझ्याकडे मासिक येते आणि मी रेग्युलर वाचत असतो. आणि या माध्यमातून मी या सर्व उपासक बंधूंना विनंती करतो की आपण या मासिकाचा प्रचार करावा. ही मासिक बंद होणार नाही. मी माझ्या संस्थेतर्फे दरवर्षाला जितकी काही वर्गणी येईल त्याच्यापेक्षा डबल वर्गणी मी तुम्हाला देईन आणि कुठलीही मासिक बंद होणार नाही यासाठी मी दक्षता घेईन. कारण हे नॉलेज आहेत, आपल्या समाजाचं एक नॉलेज आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 पिक्चर जयंती पिक्चर्स आहेत आणि एक सर विसरले आहेत, एक चांगला पिक्चर आला आहे तो पुष्पराज म्हणून, पुष्पा म्हणून पिक्चर आहे. खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने एक समाजावर कसा अन्याय होता आणि आपला माणूस कसा उंच स्तरावर जातो. साऊथचे पिक्चर, मला तर खूप साऊथचे पिक्चर आवडते असते. मी साऊथचे पिक्चर जास्त पाहत असतो. आपले हे मराठी पिक्चर आणि हिंदी पिक्चरचं मला काही खूप जास्त ज्ञान नाही. पण खऱ्या अर्थाने जयंती असेल, जय भीम पिक्चर असेल, जय भीम पिक्चर्स जेव्हा लागला तेव्हा खूप लोकांचं हे झालं. पण खऱ्या अर्थाने एक चांगले प्रबोधन घेणारे हे सिनेमे आहेत, आपण सर्वांनी बघावं. सरांनी विनंती केल्याप्रमाणे मला आणखी 2 मीटिंग आहे महत्त्वाच्या, म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीत. आणि आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं
उपस्थित सर्व पाहुण्यांचं आणि सर्व उपस्थित वंदना संघाचे सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थाने महिला दिवस आहे, महिलांचा राष्ट्रीय दिवस आहे काहीतरी असा. तर त्या राष्ट्रीय महिला दिवसाच्या सुद्धा सर्व महिला भगिनींना सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. आपण आमच्या मासिकाला नेहमीच मदत करता. आपण या महिला दिन आता सांगितलं का महिला दिनानिमित्त तुमच्या मिसेसच्या नावाने आम्हाला 15,000 आश्रयदाते बनवून देतील अशी विनंती त्यांना केलेली होती आणि ते स्वीकारली. तेव्हा धन्यवाद. आता यानंतर 30,000 धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद. मासिक बंद पडू देणार नाही. 17 वर्षाचा काळ झाला आम्ही या क्षेत्रामध्ये सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला जो अनुभव आला, कारण आमचे जे कार्यकर्ते आहेत वंदना संघाचे ते हळा मासाचे बनलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत. तेव्हा जेव्हा कोणतीही योजना आम्ही सुरू करतो मग ती शेवटपर्यंत नेण्याच्या आम्ही गेल्यानंतर माहिती नाही, आम्ही गेल्यानंतर काय वेळ जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुम्हाला ग्वाही देतो की हे मासे आम्ही बंद पडू देणार नाही. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि नेहमी आपल्या वंदना संघामध्ये येणारे हरिश्चंद्र सुखदेवजी आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपण या स्तूपाला डोम ऑफ डिग्निटी आमच्या अस्मितेचं प्रतीक असं म्हणतो आणि तो शब्द घेऊन ते टायटल घेऊन मी एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आत्ता बनसोड साहेबांनी परिचय दिला पण फारच जास्त लांबलचक दिला. मला वाटत होतं आज ते थांबता का नाही थांबत इतकं जरा ती अतिशयोक्ती होती पण असो. तर आपण ज्या या परिसरामध्ये उभे आहोत या परिसराला मी आमच्या अस्मितेचं प्रतीक म्हणतो आणि ते कसं आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे हे साधारणतः सविस्तर लोकांपुढे जावं म्हणून या विषयावर मी एक इंग्रजीमधून मेकिंग ऑफ द डोम ऑफ डिग्निटी दीक्षाभूमी अशा टायटलचं एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं जे इंटरनॅशनल आपल्या अभ्यासकांसाठी, विचारवंतांसाठी, रिसर्चर्ससाठी, ॲकॅडेमिशियनसाठी ते उपलब्ध असावं म्हणून. त्याचं दुसरं टायटल सबटायटल आहे सगा ऑफ डॉक्टर आंबेडकर्स धम्म रिव्होल्युशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन नेशन बिल्डिंग. की बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेची ही कहाणी आहे आणि त्याचा राष्ट्रनिर्मितीवर काय परिणाम झाला किंवा होऊ शकतो असा तो एक वृत्तांत आहे आणि तो आपल्या परिचयाच्या लोकांपर्यंत तो गेला पाहिजे असं मला सातत्याने वाटत असतं. आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला, बाबासाहेबांना दाखवला, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सर्व आपल्या महापुरुषांना वंदन करतो. इथे उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदाता, मार्गदर्शक म्हणूया मार्गदाता जास्त मोठा शब्द वाटेल नाही का पण तो असो बरं एकच आहे मार्गदाता त्यामुळे मार्गदर्शक. तर प्राध्यापक देवीदासजी घोडेस्वार सर, डांगरे साहेब, फुल साहेब, बाकी सर्व वंदना संघाचे राऊत साहेब आणि बाकी सर्व इथे म्हणजे सगळ्यांची नावं मला आहेत माहिती पण सगळ्यांची नावं घेण्यात तितका वेळ घालवण्यापेक्षा आपण सर्वांना मी अभिवादन करतो, धन्यवाद देतो मला इथे आपण बोलवलं. पदावर असताना प्रमुख वगैरे किंवा वक्ता म्हणून खूपदा बोलवल्या जात असायचं, ते पदाचा मान होता. आज कदाचित मी असं म्हणू शकतो हक्काने की आज अभ्यासाचा मान झाला आणि म्हणून कदाचित. आणि दुसरं कारण महत्त्वाचं ते असं झालं की मला घोडेस्वार सर म्हणाले होते की तुम्ही बजेटवर एक लेख आमच्या मासिकासाठी द्या असं बोलताच बोलले पण मी ते बजेट झाल्या दिलंही पण ते तिथपर्यंत पोहोचलं नाही आणि उशीर झाला. तर मग घोडेस्वार सरांना वाटलं की चला लेख तर नाही आला, कमीत कमी यांनी काय म्हणायचं ते तरी ऐकून घेऊ म्हणून तर मला आज इथे संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि बजेटवर आता
एक आपल्यासमोर मासिक आलेलंच आहे, त्यात सविस्तर सगळी माहिती आहेच. मी जर त्या विषयावर जास्त बोललो तर तुम्ही मासिक वाचणार नाही, की आता वाचलं, आता काय ऐकलं सुखदेव साहेबांचं, अजून काय वाचायचं आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही. पण बजेटवर कुठलंही भाष्य करण्याआधी मी सर्वप्रथम आमचे परम उत्साही, स्नेही, अत्यंत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे गौतमजी अदानी यांना प्रणाम करू इच्छितो. कारण ती एकच अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने या भरभराट झाली या देशामध्ये मोदीजींची सत्ता आल्यानंतर. मोदीजींची सत्ता अशासाठी की त्या सत्तेच्याच काळातली त्यांची प्रगती आहे म्हणून, बाकी काही नाही. मोदींबद्दल आम्हाला काहीही तक्रार नाही. 2014 पर्यंत आपल्याला ज्यांचं नावसुद्धा माहीत नसेल अनेकांना, ते आज आशिया खंडामध्ये सर्वात जास्त अंबानींपेक्षा सुद्धा श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. गेल्या 6 वर्षामध्ये किंवा गेल्या साधारण, आता त्यांना सत्तेवर येऊन किती 8 वर्ष झालीत का, 14 ते 22, हां, त्या 8 वर्षामध्ये त्यांची संपत्ती म्हणजे कोणाची, अदानींची 8 पटीने वाढली. 8 पटीने. अंबानींची दुप्पट झाली. आणि या एका वर्षात जेवढी संपत्ती या वरच्या लोकांची वाढली त्या तुलनेत तेवढ्याच सपाट्याने गरीब लोकांची गरिबी वाढली. तर अदानींना आधी हे श्रेय जातं, कारण आर्थिक विषयावर बोलायचं म्हटलं की जो सगळ्यात श्रीमंत असेल तो सगळ्यांचा आदर्श असावा. पण ही किमया कशी झाली? ही एखाद्याच्या मेहनतीने श्रीमंत होणार ना. आपण मेहनत केली, आम्ही शिकलो, मोठे झालो, तुम्ही सगळे आपल्या पद्धतीने मेहनत केली आणि जे काही असेल आज तुमचं आपलं सगळ्यांचं ज्यांचं जे आहे ते वैभव आलेलं आहे. पण अशी काय मेहनत असते की 1 वर्षात आपली 8 पट प्रगती होते, आर्थिक म्हणजे संपत्ती वाढते. प्रगती होते म्हणजे संपत्ती वाढते. ॲक्च्युअल पैशाला सोंग नाही करता येत, पैशाचं सोंग नाही करता येत, ते असावंच लागतं. मग ते आलेलं आहे. मग हे यश जे आहे हे त्यांच्या मेहनतीचं आहे का त्यांच्या मेहनतीला किंवा त्यांच्या जे काही त्यांना सपोर्ट लागतो तो विविध भागाने विविध प्रकारे त्यांना सरकारतर्फे दिला जातो? वाटते कशी संपत्ती? म्हणून बजेटचा विचार आपण जर असा केला की बजेटमधल्या कोणत्या अशा तरतुदी असतात जे गरिबांना गरीब करतात आणि श्रीमंतांना श्रीमंत करतात, आणि ते आपल्या देशाला किंवा जगात कोणत्याही देशाला ते पोषक असं धोरण, असं आर्थिक धोरण कोणत्याही देशाला पोषक असू शकतं का? मी बँकर होतो म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक पुस्तक आहे, बँकर टू द पीपल, बँकर ऑफ द पीपल, मोहम्मद युनूसचं सर, बँकर टू द पीपल ना, असंच आहे ना. मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून, त्या संकल्पनेतून, बचत गटाची संकल्पना त्यांच्याचमुळे आली. आपल्या सर्वांना माहिती असेल, महिलांना तर निश्चितच माहिती आहे. बँकर टू द पुअर पुस्तकाचं नाव बँकर टू द पुअर. तर मोहम्मद युनूस हे अर्थशास्त्रज्ञ होते आणि आर्थिक विषयावर त्यांनी जो काही काम केलं, जे काही काम केलं त्याच्या संबंधात त्यांना जी प्रसिद्धी आली आणि जगामध्ये जे त्यांचं नाव झालं, तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ते मिळालं अर्थशास्त्रावर नाही, पीस अवॉर्ड, शांतता. आणि त्यांच्या पुस्तकाचं सायटेशन होतं, त्यांच्या पारितोषिकाचं सायटेशन होतं की पीस, पॉवर्टी इज द ग्रेटेस्ट थ्रेट टू पीस. जगामध्ये शांततेला सगळ्यात जास्त जर का धोका कुठला असेल, कशामुळे असेल, तर तो गरिबीमुळे असणार आहे.
शांतता कधीही जर भंग होणार असेल तर ती गरिबी वाढत असल्यामुळे होणार, असं नोबेल पारितोषिकवाचं जी संस्था आहे ते नोबेल पारितोषिक देताना मोहम्मद युनिसच्या बाबतीत म्हणते. आणि गरिबी दूर करण्यासाठी मोहम्मद युनिसांनी जो प्रयत्न केला, जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून त्यांना शांततेचा पुरस्कार मिळाला, अर्थशास्त्राचा नाही मिळाला. हे वैशिष्ट्य आहे. मग ही जर भूमिका आहे की जगामध्ये शांतता स्थापित होण्यासाठी गरिबी नसणे महत्त्वाचं असेल, तर आमचा देश काय करता? आमचा देश काय करता? आमचा देश गरिबी वाढवतो. आमच्या देशाचे आर्थिक धोरण गरिबी वाढवतात. म्हणजे काय करतात? जगामध्ये शांतता भंग होण्याची परिस्थिती निर्माण करतात. मग आम्ही आंबेडकरी विचारवंत SC ST प्लॅनमध्ये किती झाली तरतूद आणि किती नाही झाली तरतूद ह्याचा विचार करायचा की मोदी सरकारचं धोरण गेल्या 8 वर्षापासून जगामध्ये शांतता भंग करण्यासाठी काम करत आहे, याचा विरोध करायचा. लाल किल्ल्यावरून दुनिया को युद्ध नाही बुद्ध चाहिए वगैरे घोषणा होतात, पण प्रत्यक्षात धोरण जे आहेत, मग ते आर्थिक धोरण असो की शैक्षणिक धोरण असो, शैक्षणिक धोरणावर मी जास्त बोलणार नाही, पण शैक्षणिक धोरण हे कालांतराने पुढे 50 पिढ्यांमध्ये शिक्षणाचं महत्त्व अशा प्रकारे नष्ट करायचं की तुमची प्रगती कुणाची होऊ शकणार नाही. आणि प्रगती झाली नाही म्हणजे तुमच्याकडे संपत्ती येणार नाही, तुमची गरिबी वाढणार, आणि गरिबी वाढणार म्हणजे या देशामध्ये कायमस्वरूपी अशांतता निर्माण होणार. बजेटचंही तसंच आहे. दर वर्षाला म्हणजे आता एक आकडे आले, अब्जोधीश बिलियनेर आपल्या देशामध्ये 100 होते ते 142 झाले एका वर्षात. म्हणजे वर्षाला 42 वाढले, महिन्याला 3 वाढले. महिन्याला 3 अब्जाधीश देशामध्ये निर्माण झाले. फॅक्टरी झाली आपला देश, म्हणजे अब्जोधीश निर्माण करण्याची फॅक्टरी झाली. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपला देश किती संपन्न असला पाहिजे. पण त्याचसोबत आपल्या देशामध्ये दर महिन्याला 30 लाख बेरोजगार निर्माण होत आहेत. एकीकडे 3 अब्जाधीश दर महिन्याला निर्माण होत आहेत आणि त्यांच्यामध्ये भर पडत आहे 30 लाख बेरोजगार युवकांची. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्येवर ज्याची आपली शक्ती ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपला देश हा सगळ्यात तरुण देश आहे. 35 वयोगटाच्या खाली असलेली सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशात आहे. बाकी जपान तर पूर्णपणे म्हातारा झालेला देश आहे. चीनही कदाचित लवकरच म्हातारा होईल, कारण जनसंख्या त्यांची, तरुणांची संख्या कमी असणार आहे. आपला देश असा तरुण अनेक वर्ष पुढे राहणार आहे, कारण तरुणांची संख्या जास्त आहे. आणि ते तरुण जर का त्यांना रोजगार नसेल, नोकऱ्या नसतील, व्यवसाय नसेल, मग ते काय करणार? त्यांची परिस्थिती कशी होईल? तर ही विचार करण्यासारखी बाब आहे. अनेक आकडे आहेत. इनइक्वेलिटीवर इतके जास्त भर पडलेली आहे आपल्या देशामध्ये की वरचे जे वरचे जे 100 व्यक्ती आहेत, टॉप 100 अब्जाधीश म्हणजे अदानी अंबानी वगैरे जे म्हणतो आपण, त्यांची एकूण संपत्ती आहे ती 57 कोटी लोकांपेक्षा जास्त आहे. जी त्यांची संपत्ती आहे ती 57 कोटी. 57 कोटी म्हणजे आपल्या जनसंख्येच्या निम्म्याहून जास्त लोकांकडे जेवढी संपत्ती असेल त्यापेक्षा जास्त या 100 लोकांकडे आहे. पन्नास 50% जनतेकडे फक्त देशाचे 6% संसाधनं आहेत. ही जी संपत्ती वितरणाची जी बाब आहे,
डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ ज्याला म्हणू, त्यावरून सतत इथे संघर्ष झालेला आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचा आणि सामान्य जनतेच्या व्यवस्थेचा. बळीराजा वामनी षडयंत्राला का बळी पडला? कारण बळीराजा असा एकमेव राजा होता ज्याने पहिल्यांदा उत्पन्न शेतकऱ्यांमध्ये, गरिबांमध्ये त्यांच्या योग्यतेनुसार जशी मेहनत करतील तसं ते त्यांना पोचलं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ ही व्यवस्था बळीराजांनी सुरू केली. सर्व सुखी होते, सगळे आपापल्या पद्धतीने धनसंपन्न होते. कोणा एकाच्या हातात संपत्तीचं नियंत्रण असावं अशी व्यवस्था नष्ट करण्यासाठी ते झटलेत. हा सगळ्यात जास्त धोका कोणत्या व्यवस्थेला पडला? हा सगळ्यात जास्त धोका ब्राह्मणी व्यवस्थेला पडला होता. आणि म्हणून वामन अवतार झाला आणि बळीराजा पाताळात गेला. पण ठीक आहे, तेव्हा एक कबिलाई व्यवस्था होती. म्हणजे जो शक्तिशाली असेल, कबिला ज्यांचा असेल, तो दुसऱ्यावर आक्रमण करून संपत्ती लुटणे आणि आपला खर्च, आपली प्रगती करणे हे सर्रास होत होता. आता मी ते एक अहिल्याबाई फार सुंदर सिरियल सुरू आहे, तुम्ही जर का पाहिलं 100व्या एपिसोडपासून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की महिलांना शिक्षण, महिलांना अधिकार यासाठी कोण विरोध करत होत्या. अहिल्याबाई पण असाच प्रयत्न करते की लोकांना संपत्ती वितरणाचा फायदा मिळावा. बळीराजांनी तोच केला आणि त्याचा परिणाम असा झाला की कोणीतरी दुसरा जास्त सक्षम, जास्त स्वतःला हुशार, चालाक बनवणारा आला, त्याला त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, त्याच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेतला आणि त्याला पाताळात पाठवलं. पाताळात पाठवलं म्हणजे नष्टच केलं. बळीराजा हा वित्तीय काय म्हणू त्याला, डिस्ट्रीब्युशनला ते वितरण याचा तो पुरस्कर्ता होता, त्याला हरवलं गेलं. आणि जो हारल्या जातो तो अर्थात गुलाम होतो, जसं बाकी बहुजन समाज झाल्यानंतर, आणि जो जिंकतो त्याला देवाचा अवतार करतात. मग हे कबिलाई पद्धतीने जे एक दुसऱ्यावर वार करायचे, चढाव करायचा आणि मग युद्ध जिंकायचं, आणि तोच युद्ध जिंकलेला तो देव व्हायचा. जेवढे देवाचे अवतार आहेत, बुद्धालाही म्हणतात देवाचा अवतार आहे, पण ते बाजूला ठेवूया. बाकी सगळे जे देवाचे अवतार आहेत त्या सगळ्यांनी युद्ध जिंकून दुसऱ्याला गुलाम केलं आणि स्वतः त्यांना देव बनवण्यात आलं. कारण त्यांनी एका विशिष्ट विचारांना, व्यवस्थेला, ज्याच्यामुळे गरिबी वाढणार आपल्या या देशात, हा देश गरीब राहिला त्याचं कारण हेच होतं. तर आज आपलं बजेट काय करता, हीच व्यवस्था पुढे आणत आहे. बजेटमधल्या तर सर नको होता तसं. सत्तेत आल्यानंतर नीती निर्धारण करता येतं. बाबासाहेब म्हणायचे आपण दोनच गोष्टीवर आपली बुद्धी आणि द्रव म्हणजे संपत्ती, पैसा खर्च केला पाहिजे. एक तर एज्युकेशन आणि दुसरं राजकारण. शिक्षणावर खर्च करा, शिक्षणावर आपली शक्ती खर्ची घाला, पैसा खर्च घाला आणि राजकारणावर घाला. का? कारण सत्ता असल्याशिवाय तुम्ही धोरण नाही निश्चित करू शकत. सत्ता असल्याशिवाय तुम्ही वर्षानुवर्षापासून चालू आलेली जागतिक प्रमाणित डॉक्टरांची शपथ नाही बदलू शकत, जी आता बदलली. सत्ता आल्याशिवाय तुम्ही शिक्षण धोरण असं नाही बनवू शकत ज्यामध्ये एका विशिष्ट समाजाची प्रगती होण्यासाठी फिलॉन्थ्रॉपी करू, दानदाते शोधू, त्यांच्या माध्यमातून संस्था चालवू. दानदात्यांच्या माध्यमातून संस्था चालवणे म्हणजे काय प्रायव्हेटायझेशन आहे. हे तर कोणतं लहानसं शेमडं पोट पण सांगेल ना की दान देणारा फुकट दान देत नाही. सगळेच तसं नसतं.
आपण जे दान करतो, पण ज्याला एखाद्याला शिक्षण संस्था किंवा टाकसाळे साहेब होते त्याचा काही संदर्भ नाही. शिक्षण धोरण किंवा शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे दानदात्यांना सोपवायची. म्हणजे काय करायचं, शेवटी दानदाता जरी असला तरी त्याला त्या व्यवस्थेतूनच उत्पन्न निर्माण करावं लागेल ना. तो फुकट तर देणार नाही. बाबासाहेबांचं किंवा ज्या काही प्रगत संस्कृती आहेत, प्रगत राष्ट्र आहेत, अमेरिकासुद्धा, त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षणावर खर्च हा सरकारनेच केला पाहिजे. पण आपल्याकडे परिस्थिती काय आहे? शिक्षणावर खर्च शिक्षण धोरणाप्रमाणे सुद्धा 6% होणं अपेक्षित होतं आपल्या GDPच्या, पण तो तितका होतो का? 3%पेक्षा कमी होता, जो जेमतेम आता प्रपोज केला जातो की 3% केला जाईल. प्रत्यक्षात तरतूद जी असते 98,000 कोटींची गेल्या वर्षी तरतूद होती, ती यावर्षी थोडी वाढलेली आहे, पण प्रत्यक्षात खर्च 88,000 कोटीच वगैरे झाला. अशी जर परिस्थिती असेल, तुम्ही खर्च करणार नसाल तर तरतूद करून उपयोग काय? तर सत्ता असल्याशिवाय धोरण आपल्याला आखता येत नाही. आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते धोरण असं आखत आहेत की एक विशिष्ट बहुजन समाज जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या गुलामीमध्ये राहिला पाहिजे. लाचार कोण असतो? गरीब असतो, गरजू असतो. ही लाचारी वाढवण्याचं बजेट आहे. मी जास्त आकड्यांवर जाणार नाही, कारण ते करायला गेलो तर भरपूर आहे. मी त्याच्यावर एक पूर्ण लेखच लिहिला होता बहुजन सौरभसाठी, आणि या धम्मघोषसाठी पण तोच होता. पण ते इथे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष ह्याचे परिणाम आपण जर लक्षात घेतले. बरं, ही परिस्थिती का अशी आली? या वर्षीच्या बजेटमध्ये 25 वर्षाचा अमृतकाळ आणि त्याला तो साध्य करायचा आहे. 25 वर्ष म्हणजे आता 75वी सुरू आहे आणि पुढे 25 वर्ष, 100 वर्ष, आता 75 सुरू आहेत, म्हणजे 25 वर्षांनी 100वी होईल, शताब्दी येणार. मग त्या 25 वर्षाची आखणी करताना बजेट काय म्हणतंय? फार सुंदर भाषण आहे, फार सुंदर, इतकं सुंदर भाषण आहे की ते वाचूनच दाखवायला पाहिजे. खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ते. एखाद्या कथा पुराणातून आल्यासारखं वाटत आहे. कुठून तरी कोणीतरी सद्गुरूंनी ते लिहून दिलं का काय असं वाटतंय. किती वेळ आहे? 3-4 मिनिट आहेत. भरपूर वेळ आहे. ओके ओके. हे मी वाचून अशासाठी दाखवतो की माझं तर इतकं डोकं कन्फ्यूज झालं. तुम्हाला कळतं का? पहा, यावर्षी अर्थमंत्री काय म्हणतात की प्रधानमंत्री गतिशक्ती हा परिवर्तनशील दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन आहे. बजेटमध्ये दृष्टिकोन काय असणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दृष्टिकोन, पण तो दरवर्षी बदलत असेल तर काय उपयोग? मग या बजेटचा काय दृष्टिकोन आहे? प्रधानमंत्री गतिशक्ती हा परिवर्तनशील दृष्टिकोन आहे. याला 7 इंजिन एकत्रितपणे ओढणार आहेत. तो ओढत असतो ना सूर्यदेवाचा, तसं. त्याच्यामध्ये रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदर, सार्वजनिक परिवहन, जलमार्ग आणि लॉजिस्टिक सुविधा, हे 7 इंजिन त्याला ओढणार आहेत. या 7 इंजिनची मदत करायला 4 यंत्रणा असतील. कल्पना करा. त्या आहेत ऊर्जा प्रेषण म्हणजे एनर्जी डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिसिटी वगैरे, माहिती तंत्रज्ञान प्रसारण, मोठ्या प्रमाणात जल सांडपाणी व्यवस्थापन आणि सामाजिक पायाभूत सुविधा. आता हे इतकं विस्तीर्ण आहे. ह्या यंत्रणा आहेत त्याला ओढणार आहेत. अंततः हा दृष्टिकोन समर्पित असेल स्वच्छ ऊर्जा आणि सबका प्रयास. आणि या सबका प्रयासमध्ये कोण आहे? तर केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे आणि आम्ही सगळे आहोत. जाहीर आहे ना. आपण असल्याशिवाय ते कुठलीही यंत्रणा ती हालू कशी सकेल तुमच्या आमच्याशिवाय? पण त्याचं नियोजन करताना यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पन्न होतील. सर्वांसाठी
विशेषतः तरुणांसाठी उद्यमांच्या प्रचंड संधी निर्माण होतील, हा एक अमृत काळाची दूरदृष्टी आहे. ही यावर्षीची आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये 6 स्तंभ त्यांनी जाहीर केले होते. बजेटच्या उद्देशाचे मी हे का सांगतोय त्याचा बोध होईल जेव्हा आपण पुढे जाऊ. गेल्या वर्षी 6 स्तंभ त्यांनी काय टाकले होते? स्वास्थ्य आणि आरोग्य, कोरोना पॅन्डेमिक असल्यामुळे, भौतिक आणि वित्तीय भांडवल, कॅपिटल फॉर्मेशन, सर्वसमावेशक विकास, ऑल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, मानव संसाधन, ह्युमन रिसोर्सेस, जे आपले तरुण जनसंख्या आहे, नवीन शोध, इन्व्हेन्शन्स, संशोधन, R&D, मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स. तुम्हाला वाटतं का खरंच की मिनिमम गव्हर्नमेंटचा अर्थ काय होतो? की तुमच्या कामामध्ये कमीत कमी सरकारी दखलंदाजी अशी आहे का खरंच? असं वाटतं का? आजच मी वाचत होतो की शिष्यवृत्तीसाठी जे एक पोर्टल ओपन झालेलं आहे त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. मग मिनिमम गव्हर्नमेंट म्हणायचं का नो गव्हर्नन्स म्हणायचा? तिथे जर तांत्रिक अडचणी असतील आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसेल, आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा ही सगळी यंत्रणा आहे, राज्यस्तरावर आहे, केंद्र स्तरावर आहे, तरी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नाही, ह्या तक्रारी आहेत, सगळ्यांच्या माहितीतल्या आहेत. त्याच्यावर आपल्या तरुण मंडळी आपली भरपूर काम करते. अनेकांची आपल्यापैकी तक्रार असते की तरुण लोक येत नाही. ते आपल्या कामात असतात. आपण जसं आपल्या कामात असतो ते आपल्या कामात असतात. ते तितके सक्रिय आहेत जितके आपण आहोत. ज्यांना हे तुम्ही जे त्यांच्यासोबत काम करता किंवा ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की तरुण, आपला आंबेडकरी तरुण हा सगळ्यात सक्रिय प्रॉडक्टिव्ह कामामध्ये सगळ्यात सक्रिय तरुण वर्ग आहे. तर मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नमेंट असे 6 स्तंभ गेल्या वर्षी ठेवले होते. ते आता यावर्षी बाजूला पडले, त्याचा काहीच उल्लेख नाही. तुम्हाला आठवतं का मोदी आल्या कोणतं विलेज अडॉप्शनची एक स्कीम काढली होती, ग्राम दत्तक योजना. म्हणजे सगळे संसद एक गाव दत्तक घेतील आणि त्याचा विकास करतील. 5 वर्ष पहिल्या टर्ममध्ये त्यांनी प्रत्येकाने पहिल्या वर्षी एक गाव, दुसऱ्या वर्षी दुसरं, तिसऱ्या वर्षी म्हणजे 5 वर्षात 5 गाव त्यांनी दत्तक घेऊन त्याचा विकास करणं अपेक्षित होतं. कुठे गेली ती योजना? कुठे काही चर्चा होते? कुठल्या भाषणात? यूपीच्या इलेक्शनमध्ये कभी बताया? भाइयों बहनों, हमने ऐसे गांव दत्तक लिए थे, उसका ये हुआ, ये तरक्की हुई, काही ऐकायला मिळतं? 6 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन होतं. हे 6वं वर्ष होतं या बजेटमध्ये, त्याचा कुठे उल्लेखच नाही. उत्पन्न दुप्पट झालं का? उत्पन्न दुप्पट झाले असतं तर शेतकरी बिचारे 1 वर्षभर तिथे आंदोलन करून राहिले असते का? न्यूनतम मूल्यावर आम्ही खरेदी करू हे आश्वासन, त्याला कायदा आणू. प्रत्यक्षात काय तर न्यूनतम खरेदीवर जो काही बजेट खर्च होतो त्याच्यात कमी. गेल्या वर्षी वेगळं, या वर्षी अमृत काळ, त्याच्या आदल्या वर्षी वेगळं, या वर्षी अमृत काळ. हे का होत आहे? कारण मोदींनी आल्या प्लॅनिंग कमिशन बंद करून नीती आयोग आणला आणि जे दरवर्षी पंचवार्षिक योजना व्हायची, पण दरवर्षी नाही, पंचवार्षिक योजना ज्या व्हायच्या प्लॅनिंग कमिशनच्या अखत्यारीत, त्यामध्ये देशाची एकूण काय गरज आहे, कुठे आपण कमी पडत आहोत, कुठल्या दिशेने आपली वाटचाल होणे अपेक्षित आहे, कुठल्या दिशेने आपली वाटचाल होत नाही आहे, काय शॉर्टफॉल्स आहेत, आणि ते आयडेंटिफाय करून त्याची ओळख करून त्याच्यावर नीती निर्धारण करणे. आता तसं नाही आहे. आता हुक्कीबाज, त्या आपल्या इकडे विदर्भातच शब्द आहे, हुक्की आली की चाललं, असं नियोजन नाही. नियोजन नीती आयोग आलं, नियोजन पंचवार्षिक प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग यामध्ये फार मोठा नावातच फरक होतो. प्लॅनिंग कमिशन काय करतं की प्लॅनिंग हे करण्यासाठी एक वेगळं कमिशन आहे.
ते जाऊन काय आलं ते आणि ते कमिशन सर्व विस्तृत होतं, ऑल इन्क्लुजिव्ह, सगळे चीफ मिनिस्टर्स, तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, वेगवेगळ्या फील्डमधले तज्ज्ञ. आता नीती आयोगमध्ये कोण त्याचा काय करतो आणि ते काय रिपोर्ट करतात आणि कुठल्या प्रकारच्या सूचना देतात त्याचा काही कशाशी ताळमेळ नाही. प्लॅनिंग कमिशन गेलं, पंचवार्षिक लॉंग टर्म योजना नजरेआड झाल्या, त्या कुठे नाहीच आहेत. मग ते देशाचं बजेट असंच होणार. अभी ऐसा कर लो, ये ऐसा हो रहा है क्या, उसको ऐसा कर लो, वो काट दो वो नाही. शेतकऱ्यांचं ते दुप्पट वगैरे नंतर पाहू. शिक्षणावरचा खर्च बघू आता डिजिटल करून टाकू. शिक्षणावर खर्चात तरतूद वाढवली, खरं आहे, थोडी वाढवली, 8-10 हजार कोटींनी वाढवली, खरं आहे, योग्य आहे. पण प्रयोजन काय आहे? प्रयोजन आहे डिजिटल करायचं. गव्हर्नमेंट विल एक्सपॅन्ड 1 क्लास 1 चॅनेल स्कीम. म्हणजे काय? 1 क्लास 1 चॅनेल म्हणजे एका चॅनेलवर 1 क्लास चालायचा असं काही असेल डिजिटल, तर ते आता कदाचित एका चॅनेलच्या ऐवजी 200 चॅनल येणार असते. उपयोग काय? या कोरोना पॅन्डेमिकमध्ये शाळाबाह्य झालेली पोरं सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त आहेत. त्यांना डिजिटलही नाही, ऑनलाईनही नाही ना ऑफलाईनही नाही. 2 कोटी. त्यांच्यासाठी काय? 10 लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. शिक्षक नसतील तर पोरांना शिक्षण कोण देणार? ऑनलाईनही कोण देणार? मग पोरं जर का नुसत्या ऑनलाईनच्या भरोश्यावर सोडायचे असतील तर मग कोण उभा होईल? एखादा हिंदुस्थानी भाई येईल. हिंदुस्थानी भाई माहीत आहे? सगळ्यांना माहीत आहे, कारण सगळे त्याचे व्हिडिओ पाहतात इंस्टाग्रामवर. बघता का? तुम्ही नाही बघत. तुम्हाला माहीत झाला हिंदुस्थानी भाई, तुम्हाला आम्हाला माहीत का झाला? कारण त्याचे व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर नाही पाहत आहे. कोण पाहत होता? शाळकरी पोरं. कोणते? 10वी 11वीचे, 9वी 10वी 11वीचे शाळकरी पोरं इंस्टाग्रामवर हिंदुस्थानी भाईचे व्हिडिओ बघत होते. आणि त्यांनी फक्त एक इंस्टाग्रामवर अपील केलं की अमुक तारखेला अमुक वेळेला असं आंदोलन करायचं. आम्ही घरी मेडिकल स्क्वेअरजवळ राहतो सर. आमच्या तिकडे बाहेर असं पोलिसांचा आवाज, लोकांचा भागो वगैरे. आणि असं वाटलं कुठल्या जुलूसाला अचानक कुठे तर काही अनाऊन्समेंट नव्हती, पेपरला नाही वाचलं, कोणाचा बंद नाही जाहीर झालेला, काही नाही. ते बघतो तर ती पोरं तुमच्या घराकडे पडत आली. ते आमच्या चौकातून आमच्या घरातून दिसतं त्या चौकातला. तेव्हाही काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी नंतर सोशल मीडियावर लक्षात आलं की हिंदुस्थानी भाईने आवाहन केलं होतं म्हणून हजारो पोरं महाराष्ट्रातले विद्यार्थी, 12, 13, 14, 15 वर्षाचे विद्यार्थी रस्त्यावर आले होते हजारोच्या संख्येने. मग हे जर डिजिटल एज्युकेशन असं असेल, हा डिजिटल एज्युकेशनच्या नावावर पोरांच्या हातात जे यंत्र आलं, त्या यंत्रात ते अभ्यास नाही करत आहेत. त्या यंत्रावर अभ्यास करणारी मुलं कोणाचे आहेत? ज्यांचे आईवडील सुशिक्षित आहेत, जे त्या आपल्या मुलाच्या मागे लागून त्यांना ते करवून घेतात. आपली मुलं तशी राहू शकतात का? आपले आईवडील तसं लक्ष घालू शकतात का? त्यांना तिथं कामावर जायचं आहे, तिथं ते बघायचे, संध्याकाळी चूल पेटवायचे, तो पोरांकडे काय बघत बसेल? सरकार म्हणाले त्याला एक मोबाईल दिला की तो शिकेल घरूच बसून शिकेल. बिचाऱ्यांनी इकडनं तिकडनं करून मोबाईल खरेदी करून दिला. आमच्या त्या कामवाल्या बाया सांगतात, सर आम्हाला ते मोबाईल इन्स्टॉलमेंटवर घ्यायचं होतं, तर मग हे करते ते करते, पैसे जमवत आहे, हे कर, असं करून ते मोबाईल घेऊन देतात पोरांना. आणि त्याचा उपयोग काय होतो? हिंदुस्थानी बाई उभा होतो. आणि या शिक्षण व्यवस्थेवर, ह्या व्यवस्थेत हिंदुस्थानी बाई उभे करण्यासाठी डिजिटल एज्युकेशनचा प्रचार होणार आहे. हे आमचं बजेटचं तंत्र. अदानी किंवा अंबानी का श्रीमंत झाले? या वर्षीच्या बजेटमध्ये 35% तरतूद कर्ज काढून आपल्या देशाची प्रगती करण्याचं आहे. 35%
टक्के रक्कम जी तरतूद आहे बजेटची 40 लाख कोटीच्या सुमारास, ती तरतूद त्याचे 35% रक्कम ही जी आहे उधारीने येणार आहे, कर्जानी. मग कर्ज काढून काय करणार आहेत? शिक्षणावर खर्च होणार आहे? नाही. नरेगाचं नाव ऐकलं असेल, ग्रामीण भागात फारच महत्त्व, फार म्हणजे जगाला नरेगा आहे म्हणून गरीब आज आपल्या 2 वेळचं जेवण घेऊ शकतो, असं मी माझ्या अनुभवाने म्हणू शकतो. त्याची तरतूद कमी करून टाकली. एकमेव साधन ग्रामीण भागातल्या महिला किंवा तरुण बाया, मुलं यांच्यासाठी एकमेव उत्पन्नाचं साधन, रोजगाराचं साधन आहे नरेगा. त्याची तरतूद यावर्षी नेमकी कमी, आणि यावर्षी कमी करण्यामुळे अजून जास्त त्याचा परिणाम का होणार आहे? कारण आधीच लोक बेरोजगार झालेले आहेत, त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, आणि नरेगासारख्या योजनांची तरतूद नेमकी याच वर्षी कमी. म्हणजे आणि वरून काय, 25 साल का अमृतकाल महिलाओं को बहुत फायदे में रहने वाला है. कसला फायदे में रहने वाला आहे? जर का बजेट असं असेल तर तो फायदे में कसा राहील? आणि प्रत्यक्ष बजेटमधली भरीव तरतूद कशासाठी आहे? ती आहे रस्ते निर्मिती, पायाभूत सुविधा म्हणून हायवेजची निर्मिती. आणि मग ते हायवेज निर्माण झाले, हे कर्ज घेऊन निर्माण करायचं. हे कर्ज कोण देणार? बँका देतील, तुमच्या आमच्या पैशातून. आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या रकमा बँकेत आहेत त्या पैशातून हे कर्ज देतील, रस्ते उत्पन्न होतील, आणि मग काय होईल? हे रस्ते विकल्या जातील. स्टेडियम, हायवेज, पोर्ट्स, बंदर, एअरपोर्ट्स, जे काही पायाभूत सुविधेच्या नावावर निर्माण होत आहे ते सगळं विकल्या पण जात आहे. कशासाठी विकल्या जात आहे? का मग शिक्षणासाठी मोठाल्या संस्था उभ्या करायच्या आहेत म्हणून विकल्या जात आहे? का गरिबी खूप वाढत आहे तर त्यांना काही त्यांच्या रोजगाराच्या काही योजना व्हाव्या म्हणून विकल्या जात आहे? एकीकडे निर्माण करायचं, दुसरीकडे विकत जायचं. खरेदी करणारे कोण आहे? तेच जे श्रीमंत झाले त्यांनी तुमचं माल खरेदी करायचा. खरेदी करायला पैसा कुठून आला आहे? परत बँकेच्या लोनमधून आलेला आहे. हे असं चक्र आहे, विशेष सर्कल आहे. मोदींनी 2016, तुम्हाला ते कितपत ग्रास्प होईल मला माहीत नाही, पण सांगायला हरकत नाही, 2016 आल्या मोदी सरकारने एक लिबरलायझेशन केलं. लिबरलायझेशन काय केलं की आधी जी काही तुरळक रक्कम बाहेर देशात इन्व्हेस्ट करता येत होती त्याची सीमा खूप वाढवली. 2.5 लाख रुपयेपर्यंत ती इन्व्हेस्टमेंटची सीमा केली, आणि फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सला त्यांना त्याची सूट जाहीर केली. ते मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही. आणि बँकांकडून कर्ज विकल्या जातं, म्हणजे बँका कर्ज देतात लोकांना, आणि लोकांना कर्ज दिलेला हा जो पोर्टफोलिओ असतो तो पोर्टफोलिओ विकतात दुसऱ्या कंपनीला. सिक्युरिटायझेशन म्हणतात त्याला. तो विकला की तुम्हाला तो डिफॉल्टर होता अमुक बँकेचा आहे, तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. तो डिफॉल्टर होण्याआधीच दुसऱ्या कुठल्या तरी यंत्रणेला, ARC म्हणतात त्याला, विकल्या जातो, आणि बँकेतून त्याचं नाव कटतं. तुमच्यासमोर तो डिफॉल्टर वगैरे होता काहीच येत नाही, आणि तो खरेदी करणारा तोच असतो पुन्हा. हे सगळं. तर त्या नियमांमध्ये किंचित असे बदल करत हे जे कॅपिटलिस्ट्स आहेत त्या लोकांना अशा संधी पडवाटा निर्माण करून दिल्या की ते पैसा त्यांचा कसा फिरवायचा ते फिरवू शकतात. इथून परदेशात जाणार, परदेशातून FPI म्हणून परत येणार, परत असे होणार, आणि मग ती असं मेज ऑफ कंपनीज, अनेक कंपन्या, मग ही त्याची ती त्याची असं ते समजणारच नाही, इतकं कठीण. म्हणजे त्याला फॉरेन्सिक ऑडिट केलं खूप डिटेलमध्ये तर ते लक्षात येतं की ही व्यक्ती केंद्रबिंदू याचा एकच कोणीतरी आहे, पण ते तुमच्या आमच्या समोर येणार नाही. तर या सर्व धोरणांमुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली आज बजेटमुळे देशामध्ये, या परिस्थितीला आपला समाजच एक असा आहे जो
वाचा फोडू शकतो. दोनच समाज इथे या देशामध्ये पब्लिक ओपिनियन क्रिएट करू शकतात. एक प्रस्थापित ब्राह्मणी वर्ग 3% आणि दुसरा आता नवीन उभरता आंबेडकरी समाज 3%. एक समाज लोकांमध्ये जागृती करण्याच्या निमित्ताने त्यांना हात धरून अंधश्रद्धेकडे घेऊन जातो. त्याची प्रतीकं तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात की कसं ते लहानशा पोराला रामाचं रूप करून मंदिराकडे घेऊन जात आहे कोणी पुढारी. आणि दुसरा समाज हा जो आपला समाज आहे हा लोकांना आपल्या स्वार्थासाठी नाही तर देशाच्या स्वार्थासाठी जनजागृती करू शकतो. आम्हाला त्या दृष्टीने विचार करावा लागेल. या समाजाला आपल्याच पुरती आमच्यासाठी तुम्ही काय तरतूद केली हे तर महत्त्वाचंच आहे व्यापक समाजासाठी. पण मला एक आश्चर्य वाटतं पुन्हा की एकीकडे SC ST याच्यामध्ये काहीच तरतूद तुम्ही केली नाही म्हणून झगडतो आपण. आणि मग तेच तज्ज्ञ किंवा तत्सम तज्ज्ञ हेही सांगतात की SC ST आता तुम्ही काही लिहायचं नाही, तुम्ही SC वगैरे काही राहिलेलं नाही. जनगणनेमध्ये तुमची जनसंख्या SC मध्ये करायचं कारण नाही, कारण तुम्ही आता काही महार वगैरे काही नाही आहे, बौद्ध झालेले आहात, तेव्हा SC मध्ये स्वतःला लिहूच नका. तर हा जो विषय आहे हा असा संभ्रम होणारा विषय आहे. कारण SC ST ची संख्या तुम्ही जर का ठेवली नाही कायम, जी काही आहे ती संख्या जर कायम नसेल तर त्या तरतुदी कशा राहणार. मग पदोन्नती मी आरक्षण कसं मागणार. पदोन्नतीमध्ये आरक्षण मागणारे सगळेच तर बुद्धिस्ट आहेत पाडणारे. मग ते कशाला SCच्या बळावर आरक्षण मागायचं, कारण बौद्धांना तसं आरक्षण नाही मिळू शकत. तर हा संभ्रम आपण दूर केला पाहिजे. बाबासाहेब 2 लढाया सोबत लढल्या. अस्मितेची लढाई लढले आणि अधिकारांची लढाई लढली. अधिकाऱ्यांच्या लढाईमध्ये ती यंत्रणा आहे कोणती जी दुर्लक्षित होती, डिप्रेस्ड क्लासेस, ज्यांना पुढे SC म्हटलं. आणि संविधानाच्या 340च्या कमिशन झाल्यानंतर ज्या जाती निर्माण होणार होत्या त्यासुद्धा SCच होणार होत्या 338 कलमाप्रमाणे. पण ते 338 कलम मोदींनी आल्यावर खारीज करून टाकलं. आता तो चान्स गेला. ही लढाई अधिकारांची वेगळी होती आणि अस्मितेची वेगळी होती. अस्मितेची लढाई ते समाजाबरोबर भांडले, अधिकारांची लढाई इंग्रजांबरोबर, काँग्रेसबरोबर, गांधींबरोबर आणि अर्थातच समाजाबरोबरही त्यांना भांडावी लागली. त्या 2 वेगळे आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आता तर चक्क आपल्या अधिकाराचं काही बोलूच नका असं सूचना प्रधानमंत्री देतात. अधिकारांचं काही नाही बोलत, नथिंग अबाउट राईट्स. जबाबदाऱ्यांचंच बोला फक्त. तुमच्या जबाबदाऱ्या काय, ड्युटीज काय त्याच बघा, अधिकारांचं बोलायचं नाही. आणि प्रधानमंत्री जेव्हा बोलतात तेव्हा आग कहीं पहले से ही सुलग चुकी होती. ते असं उगाचच नाही सुरू करत. आग कहाँ से सुलगी की 1963 साली PV काणे नावाच्या एका गृहस्थाला भारतरत्न दिलं. बाबासाहेबांच्या 30 वर्ष आधी. संविधान लिहिणाऱ्याला भारतरत्न 92 मध्ये मिळालं. धर्मशास्त्र लिहिणाऱ्याला भारतरत्न 63 मध्ये मिळालं. त्या धर्मशास्त्राचा उल्लेख करून आता लेख बाहेर येत आहेत. माझा एक लेख याच्यावर पण आला होता, या विषयावर पण आला होता बहुजन सौरभमध्ये. जयंती, जय भीम आणि धर्मशास्त्र का विषय निघाला, कारण जयंती जय भीमचा आता आपण उल्लेख केला, चांगले सिनेमे आहेत. धर्मशास्त्राचे संदर्भ देऊन त्यांचे विचारवंत काय लिहित आहेत की संविधान हे धर्मविरोधी आहे. संविधान धर्मविरोधी आहे. गेल्या 40 वर्षात संविधानामुळे ज्या पिढ्या निर्माण झाल्या त्या नुसत्या अधिकाराची भाषा बोलतात असा आरोप आहे.
संविधानावर आरोप आहे. मी तुम्हाला माझ्या लेखातच त्याचा संदर्भ पण असेल. गेल्या 40 वर्षात संविधानाने ज्या पिढ्या निर्माण केल्या त्या फक्त अधिकाराच्या भाषा बोलतात, म्हणून ते धर्मविरोधी आहे. ते धर्माचा मान करत नाही. ही पिढी तुम्ही आम्ही धर्माचा मान करत नाही असं जर असतं तर इथे विचारमंथन नसतं केलं या आमच्या अस्मितेच्या प्रतीकासमोर. ब्रह्मस्थळी तर ही जी अधिकाराची भाषा बोलल्या जाते, अधिकार मागू नका, ही भाषा अशी उगाचच येत नाही आहे. त्याची आग आधीच लागलेली आहे आणि हे हळूहळू असं वर उफाळत येणार आहे. जसं यूपीचं इलेक्शन आलं तर हिजाबचा मुद्दा कर्नाटकमध्ये उठतो. तो यूपी इकडे नॉर्थमध्ये कुठेच नाही उडत, कर्नाटकमध्ये उठतो सरळ. तर ह्या चाली समजून घेणं आवश्यक आहे. हे नुसतं बजेटपुरतं सीमित नाही आहे. बजेटची जी यंत्रणा आली ते आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी जी वेळोवेळी खेळी बदलल्या जाते, म्हणून सातत्य नाही ना बजेटमध्ये. धोरणाला सातत्य अजिबात नाही आहे. दरवेळेला ते नवीन काहीतरी पुढं येतं. त्याचं कारणच असं की एक प्रयोग फसला तर दुसरा प्रयोग आणायला सोय असली पाहिजे. प्लॅनिंग कमिशनच्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे जर का बजेट करत राहिलं तर मग बांधील होणार. बांधील राहून हे शासन, या शासनाला कुणाशीही बांधील न राहून फक्त स्वार्थासाठी बांधील राहूनच धोरण आखायचं आहे. आणि म्हणून हे जे बजेट याला आलं, हे बजेट जितकं धिक्कार करण्यासारखं आहे तितकंच ते तिरस्करणीय आणि दूरगामी घातक आहे. जगामध्ये, देशामध्ये किंबहुना जगामध्ये जर का कुठली अशांती निर्माण झाली, थ्रेट टू पीस म्हणतात, ते जर उत्पन्न झालं तर या बजेटसारख्या असल्या धोरणांमुळे होणार आहे. आणि हे आपण ओळखलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण पुढे काही करता आलं तर केलं पाहिजे. एवढंच मी इथे बोलतो. मला आपण बोलवून मला ऐकून घेतलं शांतपणे, त्याबद्दल आभारी आहे. जय भीम. धन्यवाद सर. आपण ज्या भारतामध्ये धोक्याच्या सूचना दिल्यात, खरोखरच येणाऱ्या पिढीकरता हे धोक्याच्या सूचना आहेत. त्या जर आपण विचारात घेतल्या आणि समाजापर्यंत पोहोचवल्या तर समाज उठून उभा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. त्यांचा क्षय करण्याची, सत्य आहेत अनंत, आपण प्रतिज्ञा करूया त्या सर्वांचा बोध प्राप्त करण्याची. बुद्धाचा मार्ग आहे अतुलनीय. आता समापन गाथा. नत्ति मे शरणम अय्यम बुद्धो मे शरणम वरम एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणम अय्यम धम्मो मे शरणम वरम एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणम अय्यम संगो मे शरणम वरम एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. सब्बपापस्करणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं भूतान शासनं. साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाच्या श्रावक संघाचा, सर्वांना जय भीम.